लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर पैठण येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय 100 रुग्णांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे माननीय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक पैठण येथे महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना फाटक डॉ. गौतम सवासे यांनी महाआरोग्य शिबिरामागील उद्देश, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध आरोग्य सेवा तसेच विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचारांची सविस्तर माहिती उपस्थित रुग्ण व नागरिकांना दिली. यावेळी राज्य कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगरचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, लवकर निदानाचे महत्त्व आणि आधुनिक उपचार पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांमध्ये जनजागृती केली. महाआरोग्य शिबिरास भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव रेखाताई कुलकर्णी, राष्ट्रवादी पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे पैठण शहराध्यक्ष जितू परदेशी तसेच नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी भेट देऊन उपस्थिती दर्शवली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधत शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे कौतुक केले आणि नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील अस्थिरोग विभागाचे डॉक्टर अनिल धुळे व त्यांचे सहकारी, नेत्ररोग विभागाचे डॉक्टर तपन जक्कल व त्यांचे सहकारी, राज्य कर्करोग रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर खाडीलकर व टीम, गायनेकॉलॉजी ऑन्कॉलॉजी विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना राठोड व त्यांचे सहकारी तसेच बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले. महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण सुमारे 100 रुग्णांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. आवश्यक रुग्णांना औषधोपचार, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. पंडित किल्लारीकर, डॉ. रवी राठोड, डॉ. सीमा साळवे, डॉ. विपुल दिवाण, डॉ. रामेश्वर कुराडकर, बबलू गायकवाड, आदित्य लवघडे, श्रीमती मुंडे, श्रीमती उजागरे, श्रीमती खांडे, निलेश ब्रदर, रोहिणी सिस्टर, स्मिता सिस्टर, ज्योती सिस्टर, बडे ब्रदर, अमोल खामकर, पंकज खरे, वैशाली पाटील मॅडम, गजानन मुत्तलवार, काम शेट्टी, दिलीप साळुंके, योगिता पगारे, नकुल मरमट, आनंद मुंडे, मनीषा लामतुरे, तांबे ब्रदर, मनीषा सिस्टर, सुनीता खंडागळे सिस्टर, नेहा दाभाडे, तेजश्री मॅडम, पाराशर सर, गाडेकर सर, जाधव सर तसेच ग्रामीण रुग्णालय प्रशिक्षण पथक येथील कर्मचारी, अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.